कुठे गोव्याला गोऱ्या परी बघायला. अरे बस आता वैताग वाढी ते. अरे त्या उमेला पांडवाला समजलं ना आपण गोव्यामध्ये गोऱ्या गोऱ्या पुरीच्या मागे गेलो होतो. अरे ते माझ्या मागे लागतील आणि त्यांना घेऊन जायला लागेल मग आणि माझं नाव खराब करतील ते वैताग वाढीत. चल तू शांत बस आता. पण मग सासरी काय नाही नको. अरे तू बघ पांडवा डोक्याला हात लावून बसलाय. म्हातारा बितारा मिळाला काय याचा विचारून बघ. सरपंच खुर्ची बसा. नको आपण खाली बसू. बोल पांडवा कसला टेन्शन आहे तुला. हो बुऱ्या शेठ काय सांगू, किती दिवस झाले गावामध्ये चोऱ्या होत्यात. तू 10-15 कोंबड्या चोरल्या गेल्या गावामध्ये. अच्छा 2 कोंबड्या कशा काय नेल्या तरी काही मॅटर काही समजत नाही. आईला 4 दिवस का मी बाहेर गेलो हा गावात चोऱ्या व्हायला लागल्या. सरपंच तुम्ही गेल का कुठं तिकडे अरे तिकडे पावसाळी अधिवेशन चालू आहे ना म्हणून तिकडे गेलो होतो. गरमीत होणार पावसाला अधिवेशन. अरे तिकडे पाऊस आहे तुला नाही माहिती. तू का बस असं आहे पण सरपंच तू चोराचा करायचा काय. सरपंच करायचा काय. अरे पांडवा तू धडधाकड माणूस आहेस. अरे तू एकटाच चोराला पकडू शकतोस. मग हो मी पकडेल हो पण त्याच्या जर पिस्तूल असला तर त्याने मग बोलाय घातल्या तर मी का भीतू रे अशा पकडायला. अरे लेका कोंबडी चोराकडे कुठली आली पिस्तूल. सरपंच तो तुषाचा बास बोलवता माझ्या कोंबड्याला गोली घातली ना आला. अरे ती आंबट गोळी होती ती कोंबड्याच्या घशात अडकली आणि तो बोबलाच नाही आणि मग त्याला पचकवला आणि नेला बोलून घेऊन गेला. नेला बोलून बरोबर असाच केला सर. दत्तू तू काय ऐकत नाही बैकत नाही ह्या असा वांगड भरतो काय पण नाही. अरे बाबा मला नीट सांग प्लॅन करायचा कसा चोर पकडायचा कसा. हे बघा गेल्या आठवड्याभरापासून आपल्या वैतागवाडीत 15 कोंबडे चोरीला गेलेत. 15 कोंबडे चोरीला गेलेत. रोज रात्री 2 कोंबडे चोरीला जातात. हा आपण या वैतागवाडीचे नागरिक आहोत. जबाबदार नागरिक आहोत. आपण पकडलंच पाहिजे चोर. चोराला पकडलंच पाहिजे नाही तर गावात काय उरणार नाही. कोंबड कोंबड आपल्याला पण काय उरणार नाही. मठान सरपंच गावातल्या लोकांचा आपल्यावरच संशय आपणच कोंबड्या पालावतो. अरे का बस ह्या जर खरा असेल ना दोघांच्या तंगड्या दोरील मी. अरे का बस मांडबा मी काय बोलतो ते नीट ऐक. आपल्याकडे जे सामान आहे ना ते सोबत ठेवा. अरे मी चाकू सुरा तलवारी ते बोलतोय. अच्छा तू माझ्यात तुला काय पण वाटत आहे. सरपंच आहे तू काय काळजी करू नका. रातच्याला मी उम्याला तुषाला सांगतो गण्याला सांगतो आण्याला सांगतो यांना सगळ्यांना जमा करतो. तलवार सुरी दोरबीर सगळं जमा करून तयारीत राहतो. आज पकडू त्यांना आपण. ठीक आहे मग आज रात्री चोर आपल्या तबेल्यात असेल आपल्या ताब्यात असेल. या वैतागवाडीचा मी रक्षक आहे. तीच तर मोठी समस्या आहे. आता या वैतागवाडीत चोरी होणार नाही. चला आज रात्री लवकर जेवण करूया आपापल्या घरी. आणि मी सांगितलेल्या आणि ठरवलेल्या जागेवर या झोपायच्या अगोदर. चला तंबाखू संपले माझी. तिने का पिक्चर मध्ये करतात असं काय. काय तुम्ही घ्या. आज काय चोरला सुट्टीच द्यायची नाही. हे बघ पांडवा तू गावाच्या वेशीवर जा. तू शाळेच्या मागे जा आणि दत्तू तू पट्टीवर जा. हा का आणि नीट लक्ष ठेवा. तुम्ही चोर भेटल त्याला पकडा आणि फटकवा. काय बोललो तुम्ही मी 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 घरी जातो ना. आपला गावात फिरतो ना मी. जा तुम्ही आपापल्या कामात जा. अजिबात सोडा. चला कामाला माझ्या 2 कोंबड्या खाल्ल्या त्यांनी. जा तुला दत्तू तू पण जा. सरपंच मी फोन करतो. हा जा. आईला या चोराला ना आज सोडायचंच नाही. आईला लई त्रास दिलाय. आईला त्याच्याकडे चाकू सुरू असला तर कसं व्हायचं. माझ्याकडे दाडूक आईला माझं लगीन नाही झालं. मारबाईला मेरल मी पटकन
नाही दत्तू बित्तूच्या माग नाही लागणार. ही जागा मला चांगली वाटते. इथून पळाला. इथून पुढला निघतो का बघू दे. निघतो रे बाय. आपण कोणच घाबरत नाही. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तीव्र रोग जागर. राजू आलाच नाही. हा बाजीने 8 दिवस तर रोज चोऱ्या गेल्या. आज नाही आला. चोरी करून गेला का आला. मला सरपंचला भेटलो होते. रात झाली आता असं आला असतं कधीच. हा सरपंच तंबाखू खाऊ दे. सरपंच सूर्याचा असं कधीच आला असं नाही का. हा रात झाली आता का चोरील. मला नाही वाटत चोरील. आम्ही अख्खे बारा झोपलाय. अरे पांडवा मला वाटलं चोर बी आला काय. काय त्या चोर आम्ही रात जागून पारा येतो. तुम्ही झोपता घोरता उभा. मी कुठं झोपलो होतो. माझे डोळे उघडे होते ना. मी चाललो. मी पारा देतो. नको 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 नको. एक काम कर तू पारा दे. मी आता झोपणार नाही. हा नको डोक्यात ताप आहे. आला अख्खा रात्रभर काय यांची चोराची वाट बघत बसायचा. तिकडं बायको वाट बघत असं घरी गेलो शिव्या घालीन म्हणा. एक मिनिट फोन आला. काय म्हणतो. हॅलो 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 सरपंच बोलतो तू. सरपंच चोर आलाय. कुठं. तुमच्याच घराकडे जाताना दिसतोय. माझ्या बंगल्याची इथं काय तो. माझ्या बंगल्याची इथं काय करतो. नाही 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 तुम्ही एक काम करा. मी त्याच्या पाठीमागे येतो. तुम्ही सगळे मिळून तिकडून या तुमच्या घराकडे. येतो येतो. हा येतो. हा हा या 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 लवकर मी जातो. हा आणि बघ चोर आला आपल्या गावामध्ये. हा ठीक आहे येतो आम्ही. तो चल 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 आले. आज त्याला सोडसाच नाही. ते दही फोन टाकून उडून टाकतो पार. त्याला कमरेतच घुसून काढायचं. सरपंच चोर 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 सरपंच चोर अरे तुम्हाला कोण वाटलं मी चोर
अरे गावात मी चोर नाहीये. गावात चोऱ्या होत्या तेवढ्या तू का असं हिंडतो चोरलं पण अरे नाही तर काय करू. अरे पांडवा काय झालं सुंदरीचा बाज 2 दिवस गेला बाहेर म्हणून तिला भेटायला चाललेलो. अरे पण तुम्ही माझा घाम काढला ना. पण उम्या सुंदरीला असा भेटायला जातात का? अरे मग कसा जाऊ. सरपंच आहेत का कोण आहेत. जा मग आता भेट जा अरे आता कसा भेटतोय. आता झाला काम. उठ जा 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 जा. आता उठाचाच प्रॉब्लेम आहे. उचला रे त्याला उचला. अरे मस्त गेलो असतो. जा जा उभे जा जा. सुंदरीला भेटलो असतो. मस्त गप्पा मारल्या असत्या. अरे कुठे गेला. अरे थांबा ना. अरे मला पण घेऊन जा ना. अरे माझं पाय मोडलं रे. अरे थांबा ना.